मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आता सर्वपक्षीयांच्या जोर बैठका सुरू झालेल्या आहेत। ठाकरे बंधूंनी युतीची घोषणा केली आहे, तर शिवसेना आणि भाजप देखील लवकरच युतीची घोषणा करणार आहेत। यामुळे आशियामधील सर्वात श्रीमंत असलेल्या मुंबई महानगरपालिकेवरती सत्ता मिळवण्यासाठी सध्या चांगलीच मोर्चेबांधणी सुरू आहे। दरम्यान निवडणुकीच्या संदर्भात मुंबईकरांना नेमकं काय वाटतंय जाणून घेतलंय आमच्या प्रतिनिधींनी। महापालिकेच्या निवडणुकींचा बिगुल वाजलेला आहे। सर्वच पक्ष तयारीला लागलेले आहेत। सिद्धिविनायक चरणी नतमस्तक होणाऱ्या भाविकांना नेमकं महाराष्ट्राची, मुंबईची आणि इतर महानगरपालिकेची परिस्थिती, तिथलं राजकारण कसं हे जाणून घेणार आहोत। इलेक्शन बद्दल बोललं गेलं तर मुंबईतलं वातावरण तसं चांगलंच आहे आणि मराठी माणसांसाठी खूप पॉझिटिव्ह आहे असंही मला वाटतं। कोणाचं पारडं जड वाटतंय, कोणाचा महापौर तसं काही बोलता येत नाही, पण मराठी एकत्र आले तर सगळ्यांना भारी पडण्यासारखं आहे। ठाकरे बंधूंची युती झालेली आहे, तुम्ही सगळं पाहिलंय का? आणि मग तुम्हाला काय वाटतंय, त्यांचं राजकारण पुन्हा होईल का? राजकारण सुरू होईल आणि त्याच्यात ठाकरेच विजयी होतील ही सर्वांची गणेश चरणी आमची प्रार्थना आहे। ठाकरेंचाच विजय व्हावा। मराठी माणूस पुढे आला तर मुंबई पुढे जाणार। मुंबईला मराठ्यांशिवाय पर्याय नाही आणि मुंबईला पर्याय नाही मराठ्यांशिवाय, आणि मराठ्यांना पर्याय नाही मुंबईशिवाय। हा एकच ध्यास आहे। पण महायुतीत सुद्धा शिवसेना आहे, एकनाथ शिंदे, मराठी माणूस तिकडे येत असते, त्यांच्याकडे तुम्ही कसं पाहता? विकास केला तर माणूस पुढे जातोच, पण ते जनतेच्या हिताचा असेल तर ठीक आहे, स्वार्थासाठी असेल तर तो एवढा पुढे जात नाही। नीट पद्धतीने तर सांगू शकत नाही आपण। माणसाला वेळ आली की काय कळतं समोर काम केलं पाहिजे, तो प्रकार चालू आहे। सध्या इलेक्शन आहे तर सर्व कामं करतील, नंतर पुन्हा थंड होतील, तर असं नाही व्हायला पाहिजे। हे कंटिन्यू जसं व्यवस्थित काम चालू आहे तसंच व्यवस्थित राहिलं पाहिजे, हीच अपेक्षा। तरुण म्हणून आता होणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुका, त्यापूर्वीचं हे राजकारण, याकडे कसं पाहता? आता तर ठीकच पणे पाहता, जास्त काय म्हणजे डेव्हलपमेंट पाहिजे। आता होते तर आहे, बघू पुढे। तर आता इलेक्शन येत आहे तर आता मला वाटतं की पहिलं आता होईल आणि नंतर मग 2-3 महिन्याने परत बंद होणार सगळं आणि डेव्हलपमेंट अर्धीच राहणार। एकंदरीत पाहता सध्याचं वातावरण जे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे साहेबांनी जी युती केलेली आहे त्याचं निश्चितच चांगला असा आपल्याला रिझल्ट येईल आणि दरवर्षीच प्रमाणे नेहमीप्रमाणेच ठाकरे गटाचाच महापौर बस आहे। पण महायुतीचा म्हणजे विधानसभा आपण पाहिली, लोकसभा पाहिली, तर त्यावेळेस भाजपचं आणि शिंदे गटाचं पारडं जड होतं। तुला वाटतं ती परिस्थिती आता राहू शकते? महाराष्ट्राच्या राजकारणात आणि मुंबईच्या राजकारणात एवढा फरक आहे की मुंबईमध्ये अजूनही मराठी माणसं असतं आणि ठाकरे गटाचं वर्चस्व अजूनही टिकून आहे। सो मला वाटतं यावेळी सुद्धा ठाकरे गटाचाच निर्णय लागेल। काय वाटतं, कुठल्या मूलभूत प्रश्नांवर राजकारण केलं गेलं पाहिजे? मूलभूत प्रश्न म्हणजे मुंबईची वाढती गर्दी आणि मला असं वाटतं की बेटर अजून मुंबईमध्ये मॅनेजमेंट बेटर केली पाहिजे इन टर्म्स ऑफ एव्हरीथिंग। मेन म्हणजे वाढती गर्दीवरती हे खूप मुद्दे आहेत, जसं पाण्याचा विषय झाला आपला किंवा पावसाळ्यात जे आपले इश्यूज वगैरे होतात ते थोडं आपल्या महानगरपालिकेने त्याच्यावरती जास्त लक्ष दिलं पाहिजे। भावना म्हणजे आम्हाला होप आहे की बेटरमेंटसाठी म्हणजे मुंबईच्या बेटरमेंटसाठी आम्हाला अशी आशा आहे की जो व्यक्ती येणार आहे तो मुंबईचं बेटरमेंटच करेल म्हणून। आपण जर पाहिलं तर अनेक लोक आहेत, त्यामुळे वेगवेगळे प्रश्न, वेगवेगळे मुद्दे, आणि त्याच्यात सध्या तरी या संपूर्ण सिद्धिविनायकच्या गर्दीत एकीकडे काही लोक म्हणतात भाजपची सत्ता येईल, तर दुसरीकडे लोक म्हणतात ठाकरे बंधू एकत्र आले त्यामुळे त्यांची सुद्धा सत्ता येईल। त्यामुळे आता ह्या महापालिकेच्या रणधुमाळीत आणि संपूर्ण महाराष्ट्रात होणाऱ्या महापालिका निवडणुकीत नेमकी कोणाचं वर्चस्व असणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल संघारेसह मी अजय माने, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.